तर शिरूरहून निघाल्यानंतर ना एका ठिकाणी आम्ही तिथं लंच वगैरे केला आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रवास सुरू केला आणि सगळ्या जिथल्या तिथं पसरून बसलेले आहेत, कारण की प्रवास लांबचा होता आणि सीट अवेलेबल होते, मागची पुढं आणि पुढची मागं असं गेले आणि मी आपला व्हिडिओ करण्यामध्ये बिझी होतो आणि एकदम शांत वातावरण होता, कारण की आता इथून तुळजापूर बराच लांब आहे, त्यासाठी सगळे निवांत बसले होते. तर आम्हाला जवळपास 12 ते 1 वाजले तुळजापूरमध्ये दाखल होण्यासाठी आणि तिथून बघताय तुम्ही वातावरण एवढं छान होतं ना, आपण एवढी गरमी होती सांगता सोय नाही. नंतर आम्ही आता मंदिराकडे चाललो होतो, तर आम्ही सर्वात आधी मंदिराच्या मुख्य द्वाराकडे गेलो, जिथून एंट्री होते. पण यावेळेस आमची एक चूक झाली, की आम्हाला माहीतच नव्हतं की तिथून एंट्री बंद आहे, कारण की सणासुदीचा वेळ होता आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये आम्ही गेलो आणि एवढी जाम गर्दी, मी तर पहिल्यांदा एवढी गर्दी पाहिली होती की एकमेकाचा चेहरासुद्धा दिसत नव्हतं, एवढी गर्दी होती. म्हणून आम्हाला पुन्हा वापस फिरून कालभैरव मंदिर आहे त्या मार्गाने जावं लागलं आणि इथून बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि आम्ही सगळे इथून निघालो होतो. आता प्रत्येकी ₹500 पास द्यायला आपल्याला काय परवडत नाही, त्यासाठी म्हणलं आपण डायरेक्ट असंच जावं आणि आम्ही रांगेतून गेलो. नंतर मग आम्ही डायरेक्ट मंदिराच्या म्हणजे आईची जिथं प्रमुख मूर्ती आहे तिथं न जाता आम्हाला तिच्या गाभाऱ्यात जायला भेटलं, कारण की मुख्य दर्शन तर अवेलेबल नव्हतं, खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे मग आम्ही गाभाऱ्यातूनच आईचे दर्शन घेतलं. LED स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता छान अशी आईची मूर्ती दिसते आणि तिथूनच आम्ही तिला प्रार्थना वगैरे केल्या आणि आशीर्वादसुद्धा घेतला आणि इथून नंतर आम्हाला पुढचा पण प्रवास करायचा होता. मग इथं थोडा वेळ पूजा वगैरे केली, ओटी वगैरे भरली. नंतर इथून आता लगेच निघायचं होतं आणि निघता आम्हाला कधी संध्याकाळ झाली काही पत्ताच लागला नाही आणि खूप वेळ. आणि खरं सांगते ना, तुळजापूरमध्ये आलं तर निघावं असं वाटत नाही, कारण की मंदिर परिसर एवढा चांगला आहे. पण यावेळेस ना आम्हाला काहीच पाहायला भेटलं नाही, कारण की आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि त्यामध्ये आम्ही गडबड खूप जास्त झाली आणि इथं बघता तुम्ही इतकी गर्दी होती ना, कुठं फिरायचा पण चान्स काही दिसत नव्हतं. तर थोडेसे पिक्चर वगैरे क्लिक्स केले आणि नंतर थोडासा प्रसाद आणि फोटोज वगैरे घेतले देवाचे आणि तिथून निघालो. लगेच आता अंधार झाला होता जायला.